जर तुम्हालाही साधं पण मनाला समाधान देणारं जेवण आवडत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच. तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याच्या काचऱ्या. अगदी कमी साहित्यांमध्ये तयार होणारी आणि घरातील प्रत्येकाला आवडणारी अशी ही रेसिपी आहे. गरम गरम वरण भात, तूप आणि त्यासोबत या खमंग बटाट्याच्या काचऱ्या म्हणजे एकदम कम्फर्ट फूडच आहे. अशा या बटाट्याच्या काचऱ्या तुम्ही गरमागरम वरण भातासोबत खाऊ शकता किंवा मग टिफिनसाठी देखील घेऊन जाऊ शकता. बनवायला तर अतिशय सोप्या आहेत. त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला या बटाट्याच्या काचऱ्या अशा किसणीने करून घ्यायच्या आहेत. सुरीने देखील तुम्ही या काचऱ्या कापू शकता, पण असं किसणीने केल्यामुळे एकसारख्या आकाराच्या कापल्या जातात. इथे मी 3 बटाटे घेतले आहेत. मिठाच्या पाण्यात घातल्यामुळे हे बटाटे काळे पडणार नाहीत. आता 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आपल्याला इथे ठेचून घ्यायच्या आहेत. लसूण असा ठेचून घातला ना की भाजीला एक वेगळाच खमंगपणा येतो, म्हणून लसूण असा भाजीला थोडासा ठेचूनच घालायचा आहे. आता या भाजीसाठी खूप जास्त काही असं साहित्य लागत नाही. अगदी कमी साहित्यात पण खमंग अशा बटाट्याच्या काचऱ्या तयार होतात. आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरं घालायचं आहे. भाज्या करताना शक्यतो अशा लोखंडी कढईचाच वापर करायचा, जेणेकरून लोहाचे जे प्रमाण आहे ते आपल्या भाजीमध्ये उतरतं. आता इथे आपल्याला ठेचलेला लसूण घालायचा आहे. कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. थोडीशी हळद घालायची. हिंग घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला आपण जे बटाट्याची कापं करून घेतली होती ती यामध्ये घालायची आहेत. सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी जर काय करायचा हा प्रश्न पडत असेल ना, तर या बटाट्याच्या काचऱ्या एकदा नक्की करून बघा. अतिशय झटपट होतात आणि बटाटा तर आपल्या प्रत्येकाच्या घरात हा असतोच असतो. आता या बटाट्याच्या काचऱ्या या फोडणीमध्ये आपल्याला घालून घ्यायच्या आहेत आणि 1-2 मिनटं या बटाट्याच्या काचऱ्या परतवून घ्यायच्या आहेत. तेलामध्ये हळद घातल्यामुळे हळद जी आहे ना ती भाजीला सगळीकडे एकसारखी अशी लागली जाते, त्यामुळे तेलामध्ये अशी हळद घालायची. आता वरून चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि 5 मिनटं वाफेवरच आपल्याला या काचऱ्या शिजवून घ्यायच्या आहेत. 5 मिनटानंतर आता झाकण उघडून बघूया. आता परत एकदा या बटाट्याच्या काचऱ्या थोड्याशा अशा खालीवर करून घ्यायच्या. तर यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, वाफेवरच या चांगल्या अशा शिजतात. तर यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आणि परत एकदा या बटाट्याच्या काचऱ्या आपल्याला वरखाली करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून मसाला जो आहे ना तो सगळीकडे असा एकसारखा लागला जाईल. इथे आपण किसणीवर एकसारख्या आकाराच्या बटाट्याच्या काचऱ्या करून घेतल्या होत्या, त्यामुळे त्या शिजताना देखील लवकर शिजतात. आता इथे 2 मिनटंच आपण झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया. इथे आपली खमंग असे बटाट्याच्या काचऱ्या तयार झालेल्या आहेत. वरून छान अशी कोथिंबीर घालायची आहे आणि अगदी कमी साहित्यात झटपट होणाऱ्या अशा या बटाट्याच्या काचऱ्या आपल्या तयार आहेत. टिफिनसाठी तर ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे. गरम गरम वरण भातासोबत या खमंग बटाट्याच्या काचऱ्या म्हणजे एकदम कम्फर्ट फूडच आहे. तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ते देखील मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. घरगुती जेवणाची खरी मजा साध्या पदार्थांमध्ये असते आणि त्यातही वरण भात, तूप आणि त्यासोबत खमंग अशा बटाट्याच्या काचऱ्या असतील तर जेवणाची लज्जत काही वेगळीच असते. साधं जेवण, अस्सल चव आणि घरच्या आठवणी. जर तुम्हालाही साधं पण मनाला समाधान देणारं जेवण आवडत असेल तर या बटाट्याच्या काचऱ्या एकदा नक्की करून बघा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.